खरं तर भारतीय जनता पार्टीने मला ही चौथ्यांदा संधी दिलेली आहे। खरं तर मला या ठिकाणी अतिशय आनंद झाला। या लोकशाहीमध्ये आपण पाहतो की प्रत्येकाला अधिकार आहे की उमेदवारी मागायची, परंतु असेच आमच्या पक्षातील काही नगरसेवक असतील, त्यांनी ती उमेदवारी मागितली, त्यांचा तो विरोध नव्हता। त्यांना असं वाटत होतं की आम्हाला सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे, ही प्रत्येकाची भावना असते। प्रत्येकाला आमदार व्हावंसं वाटतं, त्यांनी त्या प्रकारे इच्छा व्यक्त केली, त्यांनी त्या ठिकाणी प्रदेशाकडे तिकीट मागितलं, परंतु जी योग्य तो निर्णय या ठिकाणी प्रदेशाने घेतला आणि मला ती पुन्हा या ठिकाणी चौथ्यांदा उमेदवारी दिली। विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिली, त्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया। खरं तर भारतीय जनता पार्टीने मला ही चौथ्यांदा संधी दिलेली आहे। खरं तर मला या ठिकाणी अतिशय आनंद झाला। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास या ठिकाणी टाकला, त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील, या सर्वांनी या ठिकाणी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर दिली, त्याचप्रमाणे आमचे केंद्रीय स्तरावर असणारे नेते यांनी सुद्धा त्या ठिकाणी मला जो विश्वास दाखवला आणि मला या ठिकाणी उमेदवारी चौथ्यांदा दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन। खरं तर या मतदारसंघाचं 3 वेळा तुम्ही नेतृत्व केले, चौथ्यांदा उमेदवारी भेटली, परंतु काही दिवसापूर्वी तुमच्या पक्षांतर्गत कार्यकर्त्यांनी काही विरोध केला होता तुमच्या उमेदवारीबाबत। या लोकशाहीमध्ये आपण पाहतो की प्रत्येकाला अधिकार आहे की उमेदवारी मागायची, परंतु असेच आमच्या पक्षातील काही नगरसेवक असतील, त्यांनी ती उमेदवारी मागितली, त्यांचा तो विरोध नव्हता। त्यांना असं वाटत होतं की आम्हाला सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे, ही प्रत्येकाची भावना असते। प्रत्येकाला आमदार व्हावंसं वाटतं, त्यांनी त्या प्रकारे इच्छा व्यक्त केली, त्यांनी त्या ठिकाणी प्रदेशाकडे तिकीट मागितलं, परंतु जी योग्य तो निर्णय या ठिकाणी प्रदेशाने घेतला आणि मला ती पुन्हा या ठिकाणी चौथ्यांदा उमेदवारी दिली। तुमच्या विरोधात शरद पवार गटातील सचिन दोडकेंना उमेदवारी भेटलेली आहे, आव्हान वाटतंय का त्यांचं तुम्हाला? हे पहा, निवडणूक म्हणले की कोणी आला तरी मी जिंकण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी लढत असतो आणि माझा उद्देश हाच आहे की मी या संपूर्ण खडकवासला मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे एक वातावरण ठेवलेलं आहे। एक भीतीमुक्त असा माझा हा मतदारसंघ आहे, विकासभिमुख असा माझा मतदारसंघ आहे आणि अशा या मतदारसंघामध्ये एक काम करण्याचा वेगळाच आनंद त्या ठिकाणी मला मिळत असतो आणि भरभरून प्रेम करणारा हा खडकवासलाचा मतदार आहे। त्यामुळं मला मनस्वी आनंद झालेला आहे। समोर माझ्या कोण आहे हे मी विचार करणार नाही, माझा मतदार आहे, तो मला पुन्हा निवडून देणार आहे आणि पुन्हा आमदार करणार, याचा मला आनंद आहे। शेवटचा प्रश्न, महायुतीतीलच एक घटक पक्ष असलेला शिंदेच्या शिवसेनेतील रमेश कोंडे देखील या मतदारसंघातून उमेदवारी मागत होते, परंतु तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते नाराज असल्याचं समजतंय। बंडखोरी होण्याची शक्यता आहे, कशी काय बंडखोरी? नाही, हे पहा, आमचा मित्र पक्ष आहे आणि मित्र पक्षामध्ये मी अगोदरच सांगितलं की उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तो मागू शकतो। आता त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी करणार नाही हे मला माहिती आहे, परंतु आम्ही त्याची समजूत घालू, त्याचप्रमाणे आमचे नेते असतील ते समजूत त्या ठिकाणी घालतील आणि ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचं काम करतील, या ठिकाणी मला अपेक्षा आहे। आम्ही सर्वजण मिळून त्यांच्याशी समजूत घालू।